गोंडगाव येथे गव्हाच्या बिराड्याला आग, 2 एकर ठिबक ट्रॅक्टर टँकर टायर जळून खाक। याबाबत माहिती अशी की गोंडगाव शहरातील रोशन आसाराम पाटील यांच्या गट नंबर 372 च्या गहू काढलेल्या शेतात दिनांक मार्च 28 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने शेताजवळ उभे असलेले ट्रॅक्टर व पाणी पुरवठा करणारे टँकर टायर जळून मोठा आवाज झाल्याने शेताजवळच्या विहिरीवर खडी फोडणारे मजूर देवासारखे धावत आल्याने पुढील अनर्थ टळला। शेतकऱ्याचा प्राथमिक अंदाजानुसार ही विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागले असून 2 एकर ठिबकच्या गाड्या व ट्रॅक्टर व टँकरचे टायर जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे साधारणतः 2 ते 2.5 लाखाचे नुकसान झाले असून जवळ असलेल्या गायींच्या गोठ्याला पाहिजे त्या प्रमाणात आगीच्या झळा पोहोचल्या नाहीत। घटनास्थळी प्राथमिक स्वरूपाचा पंचनामा ग्रामस्थांच्या उपस्थितीत महसूल अधिकारी विवेक महाजन यांनी केला आहे। सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, गोंडगाव। आज तुमच्या शेताला भेट दिली असता हे जे जळालंय काय कारण आहे, कसं जळालं? हे प्राथमिक अंदाज आपलं शॉर्ट सर्किटमुळे झाला असेल त्याच्यामुळे। आणि काय नुकसान झालेलं आहे? ट्रॅक्टरचे 2 टायर जळाले, ट्रॅक्टरचं एक टिपक गेली, 2 एकरची पूर्ण एक ट्रॉलीचं। आग किती वाजता लागली साधारणतः? हे 3-3:30 वाजता। आणि कसं काय लक्षात आलं तुमचं आग लागलं? हे आता गावातल्या लोकांनी सांगितलं। गावातल्या लोकांनी सांगितलं असं। बाजूला तुमचे गुरं वगैरे यांची काही हानी वगैरे झालेली आहे का? नाही, त्यांच्या नाही काही। म्हणजे ते सुदैवाने त्यांचं गायींना लागली थोडी। गायींना लागली। काही प्राथमिक उपचार वगैरे केले का? मग हो केले। तर काय अपेक्षा आहे तुम्हाला आता शासनाकडनं? पंचनामा केले आता। नाही, नुकसान भरपाई साधारणतः किती झालेली आहे तुमची? 2-8 लाखाची झाली। 2-2.5 लाखाच्यापर्यंत झालेली आहे। हे जे टँकर आहे तुम्ही गोरगरिबांसाठी किंवा लग्नासाठी तुम्ही त्याला त्या पाणी पुरवठा म्हणून करत होते, आज हेच टँकर जळालेलं आहे, तर उद्या उठून काय सेवा, आता कसं परिणाम होणार याचा? हे सेवाच बंद होऊन जाईल, कारण आज तुमचे जे टायर वगैरे ते जागेवर जळालेले आहे। एकूण परिस्थिती म्हणजे आज सर्वांनाच जड बसलेली आहे।